आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला। खोब्रा मेंढा येथील प्राचीन शिवमंदिर दुर्लक्षित अवस्थेत, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची मंदिर संवर्धनाची मागणी। गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या जवळ मालेवाड्यापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेले खोब्रा मेंढा हे धार्मिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठिकाण आहे। येथे हनुमान मंदिर असून त्यापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर 30 ते 40 फूट उंचीवर हेमाडपंथी शिवमंदिर स्थित आहे। मात्र हे प्राचीन शिवमंदिर आजही अज्ञात असून याची माहिती केवळ आसपासच्या गावांपुरती मर्यादित आहे। सदर ठिकाणाची माहिती मिळताच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुने यांनी तत्काळ भेट देऊन पाहणी केली। त्यांनी या मंदिराची संपूर्ण माहिती संकलित करून रेकॉर्ड तयार केला असून लवकरच राज्य पुरातत्व विभाग व जिल्हाधिकारी गडचिरोली यांना कळविले जाणार आहे। मंदिराचे कोरीव काम अत्यंत सुंदर असून स्थापत्य शैली प्राचीन असल्याचे स्पष्ट होते। मात्र अनेक वर्षे देखभाल नसल्याने तसेच ऊन, वारा, पाऊस आणि विजेच्या अपघातामुळे हे मंदिर भग्न अवस्थेत पोहोचले आहे। आजही स्थानिक भाविक येथे दर्शनासाठी येतात, मात्र या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत। पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही, त्यामुळे पर्यटक किंवा भाविक येथे सहसा येत नाहीत। हा परिसर निसर्ग सौंदर्याने समृद्ध असून या ठिकाणाचा विकास केल्यास ते पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकते। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या स्थळाची नोंद घ्यावी आणि पुरातत्व विभागाने मंदिराचा ऐतिहासिक व स्थापत्यशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून त्याचे संवर्धन करावे, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुने यांनी केली। या पाहणी दरम्यान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना डहारे, नितेश खुने, देवानंद पाटील खुने, रोहन पाटील खुने, दिनेश खुने व अन्य पदाधिकारी उपस्थित होते। प्रशासनाने वेळीच लक्ष घालून हे प्राचीन मंदिर संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिक व संघटनेच्या वतीने करण्यात आली। गडचिरोली जिल्हा हा अतिशय दुर्गम जिल्हा आणि कुरखेडा तालुक्यातील खोब्रा मेंढा येथे अनेक वर्षापासूनचा पुरातन काळातील हेमाडपंथी डिझाईनचा जो शिवमंदिर आहे, त्याची राज्य सरकारनं पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त दोघांनी मिळून या मंदिराचा कायापालट करावा। कारण अनेक दिवसापासून हे मंदिर आहे, अनेक भाविक येतात, परंतु अर्धवट मंदिर आहे। तर त्या राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला माझी विनंती आहे की सदर क्षेत्राला पर्यटन, खोब्रा मेंढा हे पर्यटन स्थळ आहे, परंतु खोब्रा मेंढ्याला लागून 200 मीटर वरती हनुमान मंदिराच्या साईडला लागून असलेल्या हेमाडपंथी शिव मंदिराची राज्य शासनाने दखल घ्यावी आणि तात्काळ या मंदिराचं बांधकाम चालू करावे। आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला।